पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। एमआयएमचा समान विकास निर्धार चाळीसगाव रोड येथील पक्ष कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांची रणनीती बैठक। ऑल इंडिया मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लिमीन एमआयएम पक्षाने धुळे महानगरपालिका निवडणुकीतील यशानंतर थेट ॲक्शन मोडमध्ये प्रवेश केलाय। चाळीसगाव रोड परिसरातील पक्ष कार्यालयात शहर प्रभारी इर्शाद जहागीरदार यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण व दिशादर्शक बैठक पार पडली। या बैठकीत शहरातील 19 प्रभागांमध्ये निधीचे समान वाटप, भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक विकास या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली। विकास कोणत्या एका भागापुरता किंवा समाजापुरता मर्यादित न ठेवता सर्व प्रभागांपर्यंत पोहोचला पाहिजे यावर एकमत झाले। यावेळी मार्गदर्शन करताना इर्शाद जहागीरदार म्हणाले, सबका साथ सबका विकास या धर्तीवर सर्व समाज घटकांना न्याय देणं हीच एमआयएमची भूमिका आहे। महानगरपालिकेच्या सभागृहापासून ते रस्त्यावरील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांपर्यंत प्रत्येक ठिकाणी पक्ष ठामपणे लढा देईल। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा या विषयांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। नवनिर्वाचित नगरसेवकांनीही आपल्या प्रभागातील समस्या थेट सभागृहात मांडून निधी आणण्यासाठी आणि विकास कामं मार्गी लावण्यासाठी एक संघपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। धुळे शहरात समान विकास, समान न्याय आणि पारदर्शक प्रशासन हेच एमआयएमचं प्रमुख ध्येय असून येणाऱ्या काळात महापालिकेत पक्षाची भूमिका अधिक आक्रमक आणि लोकाभिमुख राहणार असल्याचं या बैठकीतून स्पष्ट झालं आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। महाराष्ट्रात महानगरपालिकेचे निकाल आलेले आणि एमआयएम पक्षाला 135 जागांवर विजय मिळालेला आहे। तर त्याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचा आभार व्यक्त करतो की त्यांनी एमआयएम पक्षावर विश्वास दाखवला। धुळे शहरात पण आम्ही सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून आलेलो आहे। त्याबद्दल धुळे शहराची जनता आणि एमआयएम पार्टीवर प्रेम करणारे कार्यकर्ते व लोक यांचा पण मी आभार व्यक्त करतो। आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेसपेक्षा आता पुढे एमआयएम पार्टीवर लोकांचा विश्वास राहिलेला आहे आणि जे विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे त्याला आम्ही सार्थक राहू, ते विश्वासाला पात्र राहू। पुढचे 5 वर्ष जनतेची लढाई सभागृहात असू द्या किंवा रस्त्यावर असू द्या, ती लढाई लढायचं काम एमआयएम पार्टी करेल। आणि विकासाचा मुद्दा जर घेतला तर आमचा सर्वप्रथम मुद्दा हे राहणार आहे की एमआयएम पार्टी पूर्ण 19 प्रभागात एक समान निधी वाटपसाठी ही लढाई लढणार आहे। कोणत्याही प्रभागात विकास निधी देण्यात उचनीच होणार नाही आणि विकास कामात कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करून देणार नाही आणि क्वालिटी कामं करण्यावर एमआयएम पार्टीचा भर राहील। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि